नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता आपण म्हणजेच की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांसाठी काही ना काहीतरी सेवा करायच्या असतात. आता प्रत्येकाला असे वाटत असते की माझा मुलगा अभ्यासामध्ये हुशार असावा किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करत असेल किंवा चांगल्या नोकरीला लागावा किंवा मुलामध्ये चांगल्या सुधारणा व्हाव्यात, मुलगा वाईट वळणावर लागू नये, असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. तर आपण ज्यावेळेस मुलांना वळण लावत असतो, म्हणजेच की ज्यावेळेस लहान मुलगा असतो त्यावेळेस आपण मुलांना एक ना एक गोष्ट चांगल्याच पद्धतीने सांगत असते प्रत्येक आईवडील. असे कोणतेही आईवडील नसतात की त्यांना असे वाटत नाही की आपल्या मुलाचं काही वाईट व्हावं म्हणून. प्रत्येकांना चांगलंच व्हावं असं वाटत असतं. त्यावेळेस मग आता बऱ्याच वेळा काय होतं की वडिलांना अशा कोणत्या सेवा असतात किंवा काही मुलांसाठी काही उपाय वगैरे करणं शक्य होत नाही किंवा घडत नाहीत. तर मग त्यावेळेस आई जर आपल्या मुलांसाठी काही सेवा केल्या किंवा मुलांवरती, आता लहान मुलगा असेल किंवा मोठा असेल, आता एखादा मुलगा असा आहे की तो सतत आजारी पडत आहे किंवा एखादा मुलगा असा आहे की त्या मुलांवरती एखादं सतत कोणतं ना कोणतं हे संकट झाले की ते संकट, काही ना काही विघ्न मुलांवरती येत असतात, लहान असो किंवा मोठा असो. तर प्रत्येकांसाठी तुम्ही एक जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही करायचा आहे. आता म्हणजे 5 गुरुवार आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर काही सेवा पण करायच्या आहेत. आता गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस मानला जातो, म्हणजेच की श्री स्वामी समर्थ यांचा दिवस, श्री गुरुदेव दत्त यांचा दिवस. तुम्ही ज्या गुरूंना मानता, म्हणजेच की स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांना, तर मग त्या गुरूंचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या गुरुवारच्या दिवशी किंवा तुम्ही कोणतेही 5 गुरुवार जे आहेत तर त्या गुरुवारच्या दिवशी आईनेच खास आपल्या मुलांसाठी काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे आहे. तर अशी जी ही सेवा आहे किंवा हा जो एक उपाय आहे की हा जो दिवा आपण लावणार आहोत तर तो कधी लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होते. मुलांवरती जे विघ्न असतात, जे संकटे असतात तर ते दूर होतात. तर अशीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता प्रत्येक वेळेस आपण मुलांवरती संकटे येऊ नये किंवा संकटे जर येणार असतील तर त्या संकटांचा आपण सामना तर करू शकतोच, पण अशा काही गोष्टी असतात की त्या संकटांचा वेग कमी व्हावा म्हणून तरी आपण जरी प्रयत्न केला तरी त्या संकटांचा वेग हळूहळू का होईना कमी होत असतो. संकटे येणारच नाहीत असं होऊ शकत नाही. जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही त्या व्यक्तीवरती कोणतं संकट नाही किंवा त्या व्यक्तीवरती कोणतं दुःख नाही. प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे किंवा त्या व्यक्तीवरती काही ना काही घरामध्ये संकटे हे येत असतात. पण आपण काही सेवा केल्या किंवा घरामध्ये गुरूंची सेवा असेल किंवा काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला हळूहळू का होईना मिळत असतं. त्यामुळे मग असा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला फक्त 5 गुरुवारी करायचा आहे. आता ही सेवा म्हणा किंवा हा उपाय करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस महिलांना म्हणा मासिक धर्म असेल त्यावेळेस मग हा उपाय तुम्ही करायचा नाही. तेवढा गुरुवार सोडायचा आहे आणि मग पुढील गुरुवार तुम्ही करू शकता. आता जर तुमचे 3 गुरुवार झाले आणि पुढचे 2 गुरुवार राहिले असतील तर त्यावेळेस तुम्ही तेवढा एक गुरुवार वगळायचा आहे आणि मग पुढील जो गुरुवार येईल त्यावेळेस मग हा उपाय करायचा आहे. कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता. आता हा जो महिना आहे तर आता अधिक महिना आहे. ह्या महिन्यामध्ये जर तुमचे गुरुवार 2 जरी झाले किंवा 3 झाले तरी हरकत नाही. तर ह्या महिन्यामध्ये पण तुम्ही करू शकता. तर आता प्रत्येक गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, हरभरा डाळ जी आहे तर ही डाळ आपल्याला काय करायचं आहे, भिजत ठेवायची आहे. आणि भिजत ठेवल्यानंतर मग ती जी डाळ आहे तर त्या डाळीमध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. आता हा उपाय पण तुम्ही 5 गुरुवार करू शकता. आता त्याचबरोबर आता ही जी डाळ आहे तर त्या डाळीबरोबर गूळ घेतल्यानंतर तर हे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण अधिक महिन्यामध्ये सगळ्या देवांची सेवा करणं आपल्याकडून घडत नाही. त्यामुळे गाईची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील सगळे संकटे विघ्न दूर होत असतात. आता गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे अधिक महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये जेवढा आपण पवित्र मानून सेवा करत असतो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये पण आपल्याला सेवा करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर ही जी डाळ आहे तर ही डाळ घेऊन जिथे कुठे गाय असेल तर तिथे आपल्याला गाईजवळ जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर गाईच्या पायांवरती पाणी टाकून गाईची पूजा करायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि आपण जी डाळ आणि गूळ घेतला आहे तर ते गाईला तुम्ही
खाऊ घालायचा आहे. आता ज्या पद्धतीने तुम्हाला गाईला खाऊ घालता येईल किंवा गाय मारण्याची भीती वाटत असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, तुम्ही एखादं खाली तिथे ज्या ठिकाणी खाऊ घालता येईल किंवा एखादं भांडं वगैरे असेल तर तिथे, किंवा गाईला खाण्यासाठी जे आपण चारा वगैरे टाकतो तर तिथे पण ठेवू शकता, जेणेकरून गाय खाऊन घेईल. आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही, ज्यांच्या घरी गाय असेल तर त्यांना गाईची दररोज सवय असते, मग गाय मारण्याची भीती वाटत नसते, त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताने पण गाईला खाऊ घालू शकता. त्यानंतर मग गाईच्या पाया पडायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जो हा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणून गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आईनेच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता मुलांनी स्वतःसाठी केलात तर हरकत नाही, किंवा मुलं मोठी असतील तर मुलांनी स्वतःसाठी पण हा उपाय करू शकतात. आता मुलांसाठी जो हा उपाय आहे तर आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा कोणताही व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असेल तर मुलांची त्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, गूळ आणि चपाती हे काय करायचं आहे, जिथे कुठे स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा मग मठ असेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि गूळ आणि जी चपाती आहे तर ते काय करायचं आहे, मुलांकडून मग दान करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता. ज्यावेळेस सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मठामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये जात असाल त्यावेळेस मग ही जी एक चपाती आहे तर ही चपाती घेऊन तिथे आपल्याला जायचं आहे आणि स्वामी महाराजांपुढे म्हणा किंवा दत्त महाराजांपुढे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तिथे ठेवल्यानंतर दान करत असताना, आता तिथे ठेवल्यानंतर ज्यावेळेस इतर व्यक्ती असतात तर आता बऱ्याच वेळा काय होतं की चपाती म्हणा किंवा गूळ म्हणा एखादी व्यक्ती घेण्यासाठी नकार देत असते, त्यावेळेस तुम्ही केळी म्हणा, केळी पण दान करू शकता किंवा इतर कुठली फळं पण तुम्ही दान करू शकता. जर गूळ चपाती एखादी व्यक्ती घेण्यासाठी नकार देत असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, तिथे बसून तुम्ही मग स्वतःच जे आहे तर ते प्रसाद म्हणून स्वतःच तुम्ही खायचं आहे. तर हा उपाय खास मुलांनीच आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. आणि जो आपल्याला दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला औदुंबराचं जे वृक्ष आहे तर औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला 5 गुरुवार हा दिवा लावायचा आहे. तर तो दिवा लावायचा तर कसा लावायचा, तर एखादी पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादी दिवा जो असतो तर तो दिवा घ्यायचा आहे. तर हा दिवा घेऊन आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे. आता हा दिवा तुम्ही सायंकाळच्या वेळेस लावू शकता किंवा दिवसभरातून तुम्हाला कधीही शक्य झालं त्यावेळेस लावायचा आहे, फक्त गुरुवारच्या दिवशी लावायचा आहे. आणि हा उपाय फक्त आईनेच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. ज्यावेळेस दिवा लावणार असाल त्यावेळेस मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या रंगाची फुलं टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि मग तिथे जायचं आहे. औदुंबर वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमच्या मुलांवरती जे संकटे असतील, विघ्न असतील तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. मुलांमध्ये कोणत्या क्षेत्रात प्रगती होत नसेल तर त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग तिथे आपल्याला हा तुपाचा दिवा लावायचा आहे. आता औदुंबर वृक्षाला तुपाचा दिवा लावल्यानंतर घरातील जे विघ्न आहेत मुलांचे तर ते विघ्न दूर होत असतात. आणि हा दिवा लावल्यानंतर औदुंबर वृक्षाला तुम्ही 7 प्रदक्षिणा घालू शकता किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकता. आता तुमच्या घराच्या जवळपास जर औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही हा दिवा लावायचा आहे. असे नाही की तुम्हाला फक्त मंदिरातच जाण्याची गरज नाही, जवळपास वृक्ष असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही हा दिवा लावू शकता. बरेच वेळा काय होतं की आपण जे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा करत असतो तर त्याचं फळ प्रत्येक वेळेस आपल्याला मिळेलच असे नाही, पण हळूहळू का होईना आपण जे सेवा करतो तर त्या सेवेचे फळ जे आहे तर आपल्याला स्वामी महाराज देत असतात. म्हणून मग हे 5 गुरुवार आपल्याला काय करायचं आहे, असा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणार आहात तर त्यावेळेस मग श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचा प्रत्येक गुरुवारी आपण 11 माळी जप करतच असतो, पण या गुरुवारी पण आपल्याला खास मुलांसाठी 11 माळी जप करायचा आहे. तर अशा पद्धतीचा हा जो दिवा आहे तर हा दिवा पण लावायचा आहे, ह्या पद्धतीच्या सेवा पण करायचा आहे, काही उपाय पण करायचे आहेत, जेणेकरून मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती होईल आणि मुलांवरती जे विघ्न आहे तर ते विघ्न दूर होतील. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.